यानंतर बघणार आहोत एका अनोख्या पुलाची बातमी। सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हटलं जातं, मात्र आसामच्या दिब्रुगडमध्ये दुमजली पूल बांधण्यासाठी तब्बल 21 वर्षांचा कालावधी लागलाय। पंतप्रधान देवेगौडा यांनी त्या पुलाचं भूमिपूजन केलंय। आता कुठे बांधून तो तयार झाला असून या पुलावरून एकाच वेळी ट्रेन आणि वाहनं सुद्धा धावणार आहेत। भारतीय सैन्य सज्जतेच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। पुढची बातमी मुंबईतली। आज एसी लोकलची वर्षपूर्ती आहे। सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर आता एसी लोकलला गर्दी वाढत चालली आहे। वर्षभरामध्ये 33,68,000 प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केलाय। चर्चगेट ते विरार दरम्यान ही एसी ट्रेन दररोज धावते। बहुत अच्छी सुविधा है इस लोकल से, और वर्किंग डे में होना चाहिए। ये तो सुबह के टाइम नहीं है विरार से। अच्छा, पीक आवर में नहीं, पीक आवर सुबह के टाइम नहीं। इसके पहले फर्स्ट क्लास में चल रहा था, जब से स्टार्ट हुई अभी से आना मैं वसई से पकड़ता हूँ डेली। 10:33 का था, अभी 10:31 का हो चुका है टाइम। अच्छा, वहाँ से आराम से चढ़ने के लिए मिल जाते, बैठने के लिए मिल जाते। विरार में आते थे हम लोग खड़े खड़े, और इसमें क्या 700-800 ज़्यादा रुपए लगते हैं, मगर आराम से बैठ के और आराम से एसी की सुविधा मिलती है। लोगों जंप करते हैं ट्रेन में, तो कभी काफ़ी लोग को देखा मैं गिर गए हैं प्लेटफॉर्म के ऊपर, और मुझे जंप करना तो बिल्कुल पसंद नहीं है, तो इसीलिए मैं एसी लोकल में आने का मैंने निर्णय ले लिया। एसी लोकल फैमिली को जाने के लिए अच्छी रहती है, रश कम रहता है, उतरने को चढ़ने को आसानी होती है, बच्चे ले जाने को आसानी होती है, फैसिलिटी अच्छी है, इसके लिए इसका हम फ़ायदा उठाते हैं। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या उपक्रमामुळे बीजमाता राहीबाई पोपेरे यांना मिळणाऱ्या हक्काच्या घराची। न्यूज 18 लोकमतनं सन्मान बळीराजाचा पुरस्कार सोहळ्यामध्ये राहीबाई पोपेरे यांचा गौरव केला। यावेळी हक्काचं घर नसल्याची खंत राहीबाईंनी व्यक्त केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी लागलीच त्यांना घर देण्याचं जाहीर केलं। चंद्रकांत पाटलांच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे। चंद्रकांत पाटील यांचे सीबीएस सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंते, कृषी अधिकारी यांनी राहीबाईच्या घराच्या जागेची पाहणी केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर व्यथा मांडल्यानंतर घरासाठी सरकारी यंत्रणेने तत्परतेने हल्ल्यानंतर राहीबाई यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। माझ्याकडे म्हणजे टीव्ही चॅनल वाले लोकमत येऊन गेलेले, आणि त्यांनी माझी मुलाखत घेऊन आणि पुण्यामध्ये एक पुरस्काराच्या निमित्ताने माझ्यावालं हे सांगितलं। तर मग त्याच्यामध्ये मी सगळं माझ्या समक्ष मांडल्या, आणि आज ते इथं माझ्या घरी बघायला आलेत का ते म्हणे आम्ही करून देऊ, तर ते आज स्वतंत्र बघायला आलेत। आणि माझं पाण्याचं आणि माझ्या शेतीचं ओढून ताडून किंवा घराची मदत झाली तर मी अजून कितीतरी मोठं काम करील, आणि माझ्या बाईपची मदत माझ्या पाठीमागे एक आहे, आणि त्याच्यापासून मी सगळं समाजापासून अजून मोठं काम उंचावर करील अशी माझी एक अपेक्षा आहे। आणि खरोखर लोकमतच्या चॅनलवाल्यांचं मी खूप खूप आभारी आहे। इथे आल्यानंतर पाहिलं की अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांनी मोठं काम उभारलेलं आहे, परंतु जे काही इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे हे काम पुढे नेण्यासाठी त्याची मात्र कमतरता दिसून आली। सगळ्या बियाणांचं डिस्प्ले करण्यासाठी एक रूम, त्या बियाणांचं स्टोअर करण्यासाठी एक स्टोअर रूम, त्याचप्रमाणे आलेले जे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सना काही सांगायचं असेल तर एक कॉन्फरन्स रूम, आणि प्लस काही जर त्यांना थांबायचं असेल तर त्यांच्यासाठी एक गेस्ट रूम असा आराखडा करणं आवश्यक आहे, असा प्रथमदर्शनी दिसून आलेला आहे। त्या अनुषंगाने आपण एक 8-10 दिवसामध्येच त्याचा एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपण तयार करत आहोत। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जास्त लोक आले मला एक छोटीच्या घरामध्ये जागा होत नाही, हे एक मोठा कमीपणा आहे। न्यूज 18ची जबाबदारी करतो की त्यांना खूप मोठं की ज्याच्यामध्ये त्यांनाही आनंदात राहता येईल आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदर स्वागत करता येईल। कोण जातं त्या गावात बघा, ते लगेच डिझाईन करायचं, कॉन्ट्रॅक्टर ठरवायचं, आणि ते व्यवस्थितपणे